श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। आज आपण गाय वासरूची मूर्ती घरात ठेवल्याने काय आपल्याला फायदा होतो ते आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन माहितीसाठी बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा देण्यात आला आहे आणि गायीची पूजा केल्याने आपल्याला खूप जास्त पुण्य मिळते असे सुद्धा मानले जाते। त्यामुळे फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर वास्तुशास्त्रानुसार सुद्धा गायीला खूप महत्त्व दिले जाते आणि म्हणूनच आज आपण गाई वासरूची मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने नक्की काय होते आणि गाय वासरूची मूर्ती कशी ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवावी याविषयी संपूर्ण माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। बघा मैत्रिणींनो, वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेल्या वस्तू आणि त्या व्यवस्थित ठेवणे याला फार जास्त महत्त्व सांगितले आहे। आपण कधीकधी या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, कारण वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा ही असतेच। आपण काहीतरी इंटेन्शननी ती वस्तू विकत घेतलेली असते, बरोबर आहे। त्याच्यामुळे याचा प्रभाव घरात राहणाऱ्या लोकांवरही पडत असतो। जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर घरातील सदस्यांची प्रगती होते, पण समजा काही वास्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक काम हे बिघडू लागते आणि वास्तुदोषामुळे माणसांचे आर्थिक नुकसान तर होतेच, परंतु यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्यासुद्धा उद्भवतात आणि त्यामुळेच वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितलेल्या असतात की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या घरात किंवा देवघरात ठेवल्या तर त्याचे आपल्याला शुभ फळ मिळते आणि आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहतो। त्यापैकीच आपण आज एक वस्तू पाहणार आहोत किंवा मूर्ती पाहणार आहोत, ती म्हणजे गाय वासरूची मूर्ती। मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये कामधेनू गाय, ज्याला नंदिनी किंवा सुरभी म्हणून ओळखले जाते, ही हिंदू पौराणिक कथांमध्ये नमूद केलेली दैवी गाय आहे। पौराणिक कथेनुसार कामधेनू ही एक इच्छा पूर्ण करणारी गाय होती, जी अमर्याद प्रमाणात अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकते असेही म्हटले होते की कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्य देखील होऊ शकते। ती विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक बनते। वास्तूमध्ये कामधेनू गायीची मूर्ती संपत्ती, समृद्धी आणि उत्तम आरोग्याची शक्तिशाली प्रतीक मानले जाते। असे मानले जाते की मूर्तीमधून बाहेर पडणारी जी ऊर्जा आहे ती घरामध्ये सकारात्मक स्पंदने वाढवू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते। शिवाय असेही म्हटले जाते की गायीचा सौम्य आणि पालनपोषण करणारा स्वभाव घरात शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करू शकतो। बघा, जे शेतकरी लोक गायीची मनापासून पूजा करतात त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतात, कारण की गायी त्यांना चांगले आशीर्वाद देत असते। बघा, माता गायीच्या शेजारी असलेल्या वासराचे महत्त्व हे आहे की ते नवीन सुरुवात, वाढ आणि संगोपन दर्शवते। असेही मानले जाते की वासरू ज्ञान आणि शहाणपणाचे प्रतिनिधित्व करते, कारण ते आपल्या आईच्या अनुभवातून शिकते। त्यामुळे गायी आणि वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बसून त्यांचे एकत्रित फायदे मिळणे आवश्यक आहे। बघा, आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की भगवान श्रीकृष्णांना सुद्धा गाय ही अत्यंत प्रिय होती। गाय ही पृथ्वीचे प्रतीक आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या 14 रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते आणि असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व वेदसुद्धा गायीमध्ये स्थापित आहेत आणि म्हणूनच गायीची सेवा केल्याने किंवा पूजा केल्याने आपल्याला 33 कोटी देवी देवतांची पूजा केल्याचे पुण्य व आशीर्वाद मिळतो असं सुद्धा म्हणतात। जर गाय आणि वासरू आपण आपल्या घरात ठेवले तर घरातील दोष देखील दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम टिकून राहतो। म्हणूनच मैत्रिणींनो, तुमच्या घरामध्ये जर गाय वासरूची मूर्ती नसेल तर तुम्ही ती नक्कीच विकत आणा। चला तर मग आत्ता जाणून घेऊया की घरात गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने काय होते आणि ती कोणत्या दिशेला ठेवायची आहे आणि कुठल्या धातूची ठेवायची आहे, कारण की गाय वासरूची मूर्ती ही वेगवेगळ्या धातूंमध्ये मिळते।
तर पण कुठल्या धातूचा काय इफेक्ट होणार आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आपल्याला काय फायदे होते ते आपण जाणून घेऊया. त्या गायीमध्ये, त्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते, अशा घरामध्ये सर्व अडथळे दूर होतात. स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले आहे की जो कोणी गायीची पूजा करतो ती पूजा मी स्वतःची पूजा म्हणून मानतो. त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणे हे खूप शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. बघा, त्याचप्रमाणे गाईला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आपल्या गाईसमोर, घरासमोर जर कधी गाय आली आणि आपण तिला घरात असलेली पोळी किंवा गूळ खाऊ घातला तर हे खूप शुभ मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला कामधेनूचे गाईचे आशीर्वादसुद्धा प्राप्त होतात. घरात गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने सुख समृद्धी नांदते आणि घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते. आता आपण जाणून घेऊया की गाय वासरूची मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कुठली आहे. तर वास्तुशास्त्रामध्ये कामधेनू म्हणजेच गाय वासराची मूर्ती जर आपण ईशान्य दिशेला ठेवली तर ते खूप शुभ मानलं जातं आणि या दिशेला जर आपण ही मूर्ती ठेवली तर आपल्या घरात नेहमी सुख शांती टिकून राहते. बघा, वास्तुदोष दूर होतात आणि घरात एक सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो. आता गाय वासराची मूर्ती कुठल्या धातूची आपण ठेवू शकतो हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचे उत्तर असे आहे, तर वास्तुशास्त्रानुसार गाय वासराची मूर्ती कोणत्याही धातूची आपण आपल्या घरात किंवा देवाऱ्यात ठेवू शकतो. असं काही नाही की आपण फक्त सोने किंवा चांदीचीच ती ठेवू शकतो. आपण तांब्याची किंवा पितळेची मूर्तीसुद्धा ठेवू शकतो आणि मूर्ती नसेलच तर आपण फोटोसुद्धा ठेवू शकतो मैत्रिणींनो. आणि हा फोटो आपण आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा लावू शकतो. म्हणजेच घराच्या प्रवेशद्वारावर आपण फोटो किंवा आपल्याला जमत असेल तर मूर्ती किंवा फोटो आपण लावू शकतो. आणि वास्तुशास्त्रानुसार सफेद संगमरवरी दगडापासून जी बनवलेली गाय वासरूची मूर्ती विकत मिळते किंवा आजकाल चिनी मातीपासून बनवलेले सुद्धा गाय वासरूच्या मूर्ती खूप सुंदर सुंदर आपल्याला बाजारामध्ये बघायला मिळतात. तर त्यासुद्धा आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या ऑफिसमध्ये ठेवू शकतो. त्यामुळे सुद्धा आपल्याला याचा बराच फायदा होतो. जो काही त्या जागेचा वास्तुदोष आहे, जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाण्यास मदत होते आणि ती घरात ठेवल्याने कामधेनूची मूर्ती आपल्या घरातील सर्व सदस्यांवर गायीची कृपा राहते, गायीचा आशीर्वाद राहतो, साक्षात भगवान विष्णूंचा आशीर्वाद राहतो आणि कुठल्याही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही. आणि आपल्याला माहीतच आहे की कामधेनूमध्ये माता देवी सरस्वतीचे गुण आहेत. म्हणूनच कामधेनू गायीची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला अनेक फायदे होतात. आता कामधेनू गायीची पूजा कशी करायची, तर याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण कामधेनूच्या मूर्तीची सुद्धा पूजा करू शकतो. कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवसाचा स्वामी शुक्र हा आहे आणि या दिवसाची देवता असते ती लक्ष्मी आहे. त्यामुळे आपण माता लक्ष्मीची जशी सेवा करतो तशीच आपण त्या दिवशी गाय वासरूची सुद्धा सेवा करू शकतो. बघा, तसेच त्याची पूजासुद्धा करू शकतो. यामुळे आपल्याला शुभ फळं मिळतात, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, आपली सर्व संकटे निघून जातात आणि सोबतच आपल्या घरात सौभाग्य आणि सुख समृद्धीचा नेहमी वास राहतो आणि आपले सदैव कल्याण होते आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांना किंवा आपल्या घरात कोणाला जरी काही आजार असतील तर ते सुद्धा नष्ट होतात. बघा मैत्रिणींनो, तुमच्यासुद्धा घरात जर कामधेनू म्हणजेच गाय वासरूची मूर्ती नसेल तर ती तुम्ही नक्की घेऊन या आणि तुमच्या देवघरात किंवा घरात तुमच्या योग्य दिशेला ठेवा आणि तिची शुक्रवारी मनोभावे पूजा करा. त्यामुळे तुम्हाला घरातील सर्व वास्तुदोष निघून जातील आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव टिकून राहील. कामधेनू गायीची पूजा केल्याने आपल्या पूर्वजांनी केलेली जी पापे असतात म्हणजेच थोडक्यात पितृदोष असतो तो दूर होण्याससुद्धा मदत होते. तर कोणत्याही पूर्वजांचा शाप पुसून टाकण्यासाठी देखील हे प्रभावी असल्याचे म्हटले जाते. व्यवसायामध्ये किंवा इतर आर्थिक बाबींमध्ये होणारे जे नुकसान आहे ते या उपासनेने दूर होते. कोणतीही जी कर्जे आहेत ती सहजपणे सोडवू शकतात आणि कोणत्याही प्रतिस्पर्ध्याने निर्माण केलेली जी समस्या आहे, जे तुमचे शत्रुदोष आहेत ते देखील निघून जातात. वास्तूमध्ये कामधेनू गाय आणि वासराच्या मूर्तीची पूजा केल्याने गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांना देखील याचा खूप फायदा होतो.
तर बघा मैत्रिणींनो, गाय वासराच्या मूर्तीचे महत्त्व काय आहे, ती कोणत्या दिशेला ठेवायची, ही सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री